सृष्टी निर्माण करणाऱ्याने विविध कलागुणांचा वापर करून आपल्या या सुंदर अशा वसुंधरेचा आपल्या सृष्टीची निर्मिती केली आहे। या सृष्टीची निर्मिती करत असताना वेगवेगळ्या कलांचा आविष्कार आपल्या अवतीभोवती आपल्याला बघायला मिळतो आणि नक्कीच मनुष्यरूपी कलाकार जेव्हा आपल्या समोर येतात त्यावेळेस एक विलक्षण गुण आपण त्यांच्यामध्ये बघत असतो। नक्कीच एका लेखकाने असं म्हटलं आहे की कलाकार निसर्गप्रेमी असतो, ज्यामुळे तो निसर्गाचा दासी असतो आणि तो स्वामी असतो। काही कलाकार असतात जे त्यांच्या आवाजाच्या जादूने पूर्ण सृष्टीला संपूर्ण जगाला मोहित करत असतात। काही कलाकार असतात की ते आपल्या हाताच्या जादूने रंग भरत असतात। कलाकार असतात आणि त्या कलाकारांमध्येच आज आपल्या पुढे आहेत श्री शक्ती, एक कला। आपण माय मंच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महिलांचा गौरव करत असतो। वेगवेगळ्या महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहात, त्या सर्व महिलांचा गौरव आपण माय मंचच्या यूट्यूब चॅनलद्वारे करत असतो। तसेच नमस्कार, मी विशाल पाटील। आज आपल्या सोबत आहेत कल्याणी रवींद्र बागुल मॅडम, कलाकार आहेत आणि त्या कुठल्या कलाकार आहेत आज आपण सर्वही त्यांच्याकडूनच जाणून घेऊ। नमस्कार मॅडम, माय मंच यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। तर आमच्या प्रेक्षकांना सांगा नेमके तुम्ही कोण आहात? प्रथम मी कल्याणी रवींद्र बागुल, मी बाय प्रोफेशन आर्टिस्ट आहे, रांगोळी कलाकार। ओके। मी वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करते आर्टच्या, जसं की रांगोळी झालं, पेंटिंग, स्केचिंग, पण माझं मूळ म्हणजे रांगोळी आहे। रांगोळी, हो बरं। मग या चित्रकला, रांगोळी कला या ज्या क्षेत्र आहेत याच्यामध्ये तुम्ही कधीपासून काम करत आहात? काम मी माझी 12th नंतर म्हणजे 12वीचं शिक्षण झाल्यानंतर जशी माझी बोर्डाची परीक्षा झाली त्याच्यानंतरच मी रांगोळीचा क्लास जॉईन केलेला। ओके। खरं तर आवड मला लहानपणापासूनच होती, पण प्रोफेशनली किंवा सुरुवात माझी 12वी नंतर झाली। अरे वा, छान। आणि असं एक विलक्षण आहे की काही लोकांना त्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करायचं असतं। 12th नंतर साधारणतः आपण बघतो कोणाला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचंय, तुम्हाला कलाकार व्हायचंय, याची प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा मला खरं तर मला कलेची खूप आवड होती। मी लहानपणापासून काही ना काही करत असायची। स्कूल टाइम मध्ये सुद्धा मी अभ्यासाकडे जास्त कधी फोकस केला नाही। माझा मूळ म्हणजे मला ड्रॉइंग वगैरे या सगळी गोष्टी होती। माझी दीदी आहे, म्हणजे माझ्या काकांची मुलगी, तिने एक आर्ट क्लास जॉईन केला। सो तिच्या बुक मध्ये मी एक चित्र पाहिलेलं, मोगली होता ना, लहानपणी जे कार्टून होतं मोगली, जो जंगलात राहायचा तो मोगली। सो त्याचा एक सीन होता, समुद्र किनारी तो मोगली तिथे खेळतोय असं तिच्या ड्रॉइंग बुक मध्ये मी ते पाहिलं। ते चित्र पाहिल्यानंतर मला ते इतकं आवडलं की मला असं झालं की मला हे असंच शिकायचं किंवा यामध्येच मला काहीतरी क्रिएटिव्हिटी करायची। बरोबर, नक्कीच। ह्या खूप वेगळ्या गोष्टी आहेत की हे कलाकार असे असतात ना की ते हजारांमध्ये एखादा जन्माला येतो। एक थोडेसे डिफरंट वाइब्स येतात कलाकारांकडे। नक्कीच मॅडम, तर या क्षेत्रात काम करण्याचा जो तुमचा प्रवास आहे, या प्रवासामध्ये आपण बघतो की आपण तर एक टिपिकल इंडियन फॅमिलीमध्ये राहतो, त्यातला त्यात मिडल क्लास फॅमिलीमध्ये राहतो। अशा वेळेस आपल्या आईवडिलांचा आपल्याला एक फोर्स असतो की बाळा तू शिक, नोकरीला काहीतरी चांगलं शिक्षण घे। परंतु तुमचं क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये तुमच्या आईवडिलांचं प्रोत्साहन कसं आहे? म्हणजे आधीच्या काळात कसं होतं, नंतर तुम्ही आता एक सर्टन चांगल्या स्टेजवर आलात, या स्टेजमध्ये कसं आहे, याची तुलना नेमकी कशी होती? पहिले तर फॅमिली हा विषय जेव्हा आला किंवा आपण मिडल क्लास लोक आहेत किंवा आपण जिथे राहतो, स्पेशली मालेगाव, म्हणजे आपल्या लोकांचा माइंडसेट फार वेगळा आहे, फारच वेगळा, एक्स्ट्रीम लेवल। त्यातल्या त्यात मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहते। आमची नक्कीच आपल्या सुरुवातीला कोणत्याही आर्टिस्टला किंवा कोणत्याही कलाकाराला सपोर्ट हा मिळत नाही किंवा त्याला बरेचसे प्रॉब्लेम हे फेस करावे लागतात। सो सुरुवातीच्या काळाला मला सपोर्ट कधीच हे नव्हता, बट जसं जसं मी काम करत गेले किंवा जसं जसं माझं आर्ट बाकीच्या लोकांसमोर यायला लागलं, माझ्या फॅमिली, माझ्या आईवडिलांना जेव्हा कळालं की हिला आर्ट फील्डमध्ये जास्त आवड आहे, सो माझं काम बघितल्यानंतर त्यांनी हळूहळू मला सपोर्ट करायला स्टार्ट केलं। आणि शिवाय आत्ता तर माझी फॅमिली हा माझा खूप मोठा सपोर्ट सिस्टीम आहे। सो फॅमिलीच्या सपोर्टमुळेच मी आता पुढे ग्रो करते। नक्कीच, कारण काय असतं की कलाकार हा थोडासा ध्येय वेडा असतो। सुरुवातीच्या काळात त्याच्या ज्या कला असतात या दिसत नाही, पण जसं जसं आपल्या कला ह्या लोकांपुढे सादर होतात, जेव्हा कोणी कौतुकाची थाप आपल्या पाठीवर मारतं, त्यावेळेस नक्कीच आपल्या आईवडिलांनाही चांगलं वाटतं की आपली मुलगी किंवा आपला मुलगा हा कुठेतरी योग्य दिशेने चालला आहे। नक्कीच मॅडम, कलाकार ज्यावेळेस शालेय जीवनात असतो त्यावेळेस त्याची एक थोडीशी वेगळी हवा असते। म्हणजे एक विद्यार्थी, एक जो हुशार विद्यार्थी असतो वर्गातला, त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि एक कलाकार विद्यार्थ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असतो। याचा अनुभव तुम्हाला तुमच्या शालेय जीवनात कसा आला? खूप सुंदर अनुभव आहे।
खरं तर अभ्यासाच्या बाबतीत मी नव्हतेच, पण ड्रॉइंगमध्ये आमचे सर होते स्कूलमध्ये, माझे अहमद सर म्हणून. सो त्यांचे मी 3री पासून ते 10वी पर्यंतची फेवरेट स्टुडंट होते. ओके. कारण की माझं ड्रॉइंग खूप आवडायचं त्यांना. शिवाय जे काही मी ड्रॉ करायचे किंवा काय घरी जरी मी काही ट्राय केलेलं असले तर त्यांना मी दाखवायचे. तर सर सर्व क्लासमध्ये ते दाखवायचे की हे कल्याणीने किया है, ये लड़की बहुत अच्छा काम, आगे आगे तक जाएगी. हाँ खरंच लिटरली ते असं म्हणायचे, लड़की बहुत आगे तक जाएगी. सो ते मला खूप छान वाटायचं. चांगल्या वाईब्स येतात की आपलं नाव होतं आणि ते प्रेरणाच मिळते एक प्रकारे की आपण पुढे काहीतरी करावं. वाटतं ते असं सगळं. आणि ह्या सगळे होत असताना तुम्ही काही स्पर्धा वगैरे म्हणजे जसं काही युवा रंग महोत्सव म्हणून असतो युनिव्हर्सिटी, याच्यात सहभाग घेतला? नक्कीच. त्याचा अनुभव आमच्या प्रेक्षकांना सांगा. खरं तर तोच माझा टर्निंग पॉईंट ठरला, युथ फेस्टिवल. कारण की याच्या आधी मी बरेच वर्ष मी काम करत होती, बट जसं युथ फेस्टिवल कॉलेज लेवलला जे असतं किंवा जसं त्याच्या बऱ्याचशा लेवल असतात, जसं ते मला कळालं ना, त्याच्या त्या कॉम्पिटिशन्समध्ये आणि आमच्या प्रोफेशनल लेवलच्या ज्या कॉम्पिटिशन आहे त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. ओके, राईट. कारण की मी जे प्रोफेशनली काम करते तिथे ग्रीड म्हणा किंवा टाइम लिमिट असतो, प्रत्येक गोष्टीची लिमिटेशन असते. बट युथ मध्ये असं नाही राहत. तिथे म्हणजे आपल्याला फक्त 2.5 आवर भेटतो किंवा तिथे सगळं मेमरी काम करायचं असतं. शिवाय सगळं ऑन द स्पॉट कळतं. असं नाही की आपण आधी प्री प्लॅन केलं, आधी प्रिपरेशन वगैरे ह्या काही गोष्टी स्पॉटला तुम्हाला सगळं. पण आपल्या परीने की हे येऊ शकतं, शक्यता. टॉपिक तुम्हाला स्पॉटला येतो, ते मोठं आव्हान असतं की आता काय करायचं. कारण की ह्या गोष्टींची आधी कधी सवय नव्हती आणि तेव्हापासून मला कळालं की आपल्याला किती ग्रो होण्याची गरज आहे किंवा आपल्याला अजून बाकी लोकांची कम्पीट करण्यासाठी आपल्याला कशा रीतीने स्वतःला इम्प्रूव्ह केलं पाहिजे. सो हे सगळं मला युथ मधूनच शिकायला भेटलं. आपलं म्हणजे तुमचं ऐकून मला असं वाटतं की कलाकार होणं असं वाटायचं की अंगात कला असला म्हणजे तो व्यक्ती कलाकार होतो, पण ही गोष्ट ऐकल्यानंतर की तुम्हाला देखील अभ्यासाला थोडासा वाव द्यावा लागतो. बरोबर आहे. कलाकार जेव्हा समाजात जातो, जेव्हा आपल्या नातेवाईकांमध्ये मित्रांमध्ये, त्यावेळेस एखाद्या वेळेस ओळख विचारले जातं की बाबा तू करतो काय. त्यावेळेस एखादा कलाकार जेव्हा उत्तर देतो की मी अशी कला करतो, असं काम करतो, गाणं गातो किंवा चित्रकार आहे, त्यावेळेस एक येतं की ठीक आहे हा झाला तुझा शौक, पण उदरनिर्वाहाचं काय. तर तुमचं उदरनिर्वाहासाठी तुम्ही काही एक प्लॅनिंग आहे का तुमची? हो. कसं? तुम्ही जे आता वाक्य बोलले ना, सेम ॲज इट इज मी खरंच खूप जणांकडून ऐकलेले की हे हॉबी म्हणून ठीक आहे, आवड म्हणून ठीक आहे, बट उदरनिर्वाहाचं काय. बरोबर. तर आर्टलाच किंवा कलेलाच आपण उदरनिर्वाहाचं माध्यम सुद्धा आपण बनवू शकतो, जे की मी स्वतः करते. माझे स्वतःचे क्लासेस आहेत, ऑनलाईन ऑफलाईन माझे क्लासेस. अरे वा. मी सगळे मीडियम म्हणजे जेवढे मी मीडियम शिकली ते मीडियम मी सगळे मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करते. शिवाय कमिशन वर्क असतात, मग ते पण सगळ्या मीडियममध्ये, रांगोळी असू दे, पेंटिंग असू दे, स्केचिंग, ड्रॉइंग, या सगळ्या मीडियममध्ये आपण सगळं चांगल्यारीत्या जर आपण कंटिन्युअसली जर आपण काम करत राहिलो आणि लोकांसमोर जर आपण चांगल्यारीत्या प्रेझेंट केलं, सो ते सुद्धा आपण एक चांगलं उदरनिर्वाहाचं माध्यम म्हणून आपण ते वापरू शकतो. म्हणजे आणि तुमचं हे जे गॅलरी आहे, जे तुम्ही कुठल्या लोटस या नावाने, याचं काम कसं बेसिकली कसं चालतं? काम म्हणजे की मी गेली 5 वर्ष मी दुसऱ्या ठिकाणी जॉब किंवा मी दुसऱ्या ठिकाणी मी शिकवायला जातो. बट आता तिथे बरेच वर्ष शिकवल्यानंतर आता स्वतःची आयडेंटिटी कधी बनवायची, तो एक प्रश्न आहे की ओळख कधी निर्माण होते. आणि स्पेशली मुलींचं असं असतं की लग्नानंतरच माहिती नसतं. सो जे करायचं ते आत्ताच करायचं. राईट, जे करायचं ते आत्ताच करायचं. सो कधीतरी, आणि शिवाय घरच्यांचं म्हणजे माझ्या पेरेंट्सची खूप इच्छा होती की तू स्वतःची आयडेंटिटी, कल्याणी बागुल कोण, तर हे लोकांना ह्याच नावाने, हु इज कल्याणी बागुल, तर त्यांनी सांगितलं पाहिजे की ही मुलगी असं कलाकार आहे. त्याच्यासाठीच किंवा घरच्यांच्या इच्छेसाठीच मी त्यांच्यासाठी स्वतःचा आर्ट क्लासेस स्टार्ट केले, लोटस आर्ट्स. म्हणजे खूप प्रेरणादायी प्रवास आहे. आणि कसं असतं की ज्या वेळेस तुम्ही विद्यार्थी दशेत असतात, काहीतरी शिकत असतात, शिकता शिकता विद्यार्थी आणि गुरु पर्यंतचा हा प्रवास, हा थोडासा म्हणजे कसं काय सुखकर समाधानी प्रवास आहे का? हो, खूप सुंदर प्रवास होता. खरं तर आत्ता सुद्धा जे लहान मुलं किंवा कोणतेही मुलं जे माझ्याकडे येतात ना शिकण्यासाठी, मी त्यांना शिकवत असते, पण त्यांच्याकडून सुद्धा रोज काही ना काही शिकायला भेटत असतं. कधी कधी असे काही मुद्दे असतात जे आपल्याला लक्षातही नाही राहत की अरे असं सुद्धा असू शकतं का. तर मुलांकडून सुद्धा आपल्याला आयडियाज येतात की नाही हे सुद्धा आपण अशा रीत्या करू शकतो. बरोबर. सो प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखं असतं, फक्त शिकण्याची दानत असायला हवी. आता तुमच्या एवढं सगळं चांगलं काम आहे आणि कलाकार असा कधीही जन्माला येत नाही, तो काहीतरी पूर्ण मागच्या जन्माचं पुण्य असतं किंवा तो हजारांमधून एखादा रेअर पर्सन असतो जो कलाकार येतो. आणि तो कलाकार अजून भाग्यवान असतो जो कलाकार त्याची कला, त्याची विद्या ही त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये टाकत असतो. कला खरं तर हे शिकणं एका अर्थाने सोपं आहे, पण त्याला टिकवणं अवघड आहे. शिकतात भरपूर जण क्लासेस करतात, शिकतात, पण ते कंटिन्यू करणं प्रत्येकाचं याच्यात नाही राहत. शिवाय आर्ट फील्डमध्ये किंवा कला फील्डमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कन्सिस्टन्सी
म्हणजे सातत्य, आणि शिवाय पेशन्स. बरोबर. शिवाय रांगोळी जे मी करते ना, माझा मेन जो मोटिव्ह आहे रांगोळीचा, त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीकडे पेशन्स असेल ना तोच ते करेल. बरोबर. जर तुम्हाला असेल की नाही मला आत्ताच करायचं, आत्ताच झालं पाहिजे, तर ते नाही होणार. त्याला वेळ द्यावाच लागतो. ती एक साधना असते. बरोबर. हा, साधनावरून लक्षात आलं की भरपूर वेळा मला असं लक्षात येतं किंवा जेव्हा आपण दैनंदिन जीवनात किंवा सामाजिक जीवनात जगत असताना आपल्याला वेगवेगळ्या लोकांशी परिचय होतो. तर अशाच परिचयांमध्ये जेव्हा आपण एखाद्या कलाकाराला भेटतो, नक्कीच कलाकार हा एक ईश्वराची देणगीच असते. आणि त्या ईश्वराची देणगीवरून मला असं आठवलं की कला आणि अध्यात्म यांची एक सांगड असते. याच्या बाबतीत तुमचं मत काय आहे? खरं तर हा प्रश्न खूप सुंदर होता की कलाकार आणि अध्यात्म. जसं की जे आध्यात्मिक व्यक्ती असतात, तर अध्यात्म करत असताना माणसाला एक साधना करावी लागते. ओके. साधना केल्यानंतर असं म्हटलं जातं की जो व्यक्ती साधना करतो ना, त्याच्या चेहऱ्यावर एक विशेष तेज दिसतं. हो हो. तसंच कला क्षेत्रामध्ये असतं. बरोबर. म्हणजे जो कलाकार असतो, जो कला करतो, म्हणजे जो कला रेखाटतो, मग ते कोणत्याही माध्यमात सुद्धा, रांगोळी, पेंटिंग, स्केचिंग जे असेल ते, पण त्याच्यामध्ये तुम्ही जेवढी त्याची प्रॅक्टिस करतात, प्रॅक्टिस म्हणजे तो सुद्धा एक साधनेचा. जेवढी तुम्ही कलेची साधना करणार, जेवढं तुम्ही त्याला पूजणार, तेवढंच ते सुंदर तुमच्या कामात दिसून येणार. बरोबर. आणि स्पेशली विशेष म्हणजे की आपण कोणतेही चित्र जेव्हा रेखाटतो, जो आध्यात्मिक व्यक्ती असतो, जो कलेशी निगडीत काहीतरी काम करत असतो, त्याच्या कामामध्ये ते दिसून येतं. जसं की सपोज एखादी देवाचं रांगोळी केली किंवा काहीही केलं, देवाचं एखादी चित्र रेखाटलं, पण ते जर तुम्ही खरंच खूप मनोभावे जर ते काम केलं असलं ना, तर त्याचे भाव इतके वेगळे असतात आणि इतके सुंदर असतात ना. या गोष्टीचा अनुभव मी खूप जवळून घेतलेला आहे. हो. म्हणजे अनुभव आम्हाला सांग, आमच्या प्रेक्षकांना. नक्कीच, मला आवडेल ते सगळं शेअर करायला. मी दत्त जयंतीच्या दिवशी आमचं इथे केंद्र आहे स्वामींचं, स्वामी समर्थांचं, तिथे मी दत्तांची एक रांगोळी रेखाटली. त्या रांगोळीचा फोटो, जो फोटो आहे दत्त माऊलींचा फोटो, बालरूपातला आहे. तो 1 वर्षापूर्वीपासून तो माझ्याकडे होता. म्हणजे 1 वर्षापासून माझी खूप इच्छा होती की मला हे करायचंच आहे, कारण तो इतका गोड होता, इतका तेजस्वी होता तो, की मला करायचंच आहे. म्हणजे कधी काय ना मला माहिती नाही, पण ही एक इच्छा होती की स्वामींसमोरच ते होऊ दे. बरोबर. त्यांच्यासमोरच मला ते करायचं होतं, दत्त जयंतीलाच करायचं होतं. पहिल्या वर्षाला मी ट्राय केला, पण काही असतात तिकडचे नियम, परमिशन नाही भेटली. सेकंड टाइम, दुसऱ्या वर्षी जेव्हा प्रयत्न केला, स्वतःहून त्यांनी मला सगळ्या परमिशन अलॉट केला की तू कर. शिवाय तिथे रात्र राहण्याची म्हणजे कोणत्याही इथं परमिशन नसते, बट मला ते सगळ्या परमिशन ग्रांट झाल्या. आणि ते काम करत असताना मी कधी कोणतं जेव्हा काम करते ना, किंवा कधीच कोणत्याच कलाकाराने काम करत असताना कधीच अपेक्षा नाही ठेवली पाहिजे. बरोबर. अपेक्षा म्हणजे की मी हे काम करेल तर मला याच्यातून हे भेटेल, किंवा जे काय असेल ज्याच्यासाठी लोक काम करतात, ती अपेक्षा ठेवून जेव्हा आपण काम करतो ना, तर ते कधी ना कधी कुठे ना कुठे तुम्हाला ते थोडंसं त्याच्याहून कमीच भेटतं. बरोबर. पण जे काम तुम्ही निस्वार्थपणे करतात, सहज करतात, खऱ्या श्रद्धेने मनोभावे जेव्हा करतात, तर त्याच्यावर तुम्हाला इतकं काहीतरी भेटून जातं ना की अपेक्षितच नसतं की नाही याच्यात तुम्हाला एवढं भेटणार होतं. तर तसंच जसं मी ते दत्तांची रांगोळी सुरुवात केली, मी लिटरली असंच काम करत होते. पण ते काम करत असताना जेव्हा ते आजूबाजूचे परिसरातले जे लोक होते ते काम बघत होते, तर ते खूप कौतुक करायला लागले की, आणि माझं चेहऱ्याचं काम झालं किंवा काय, तर जो फोटोमध्ये जो भाव होता ना, त्याच्यापेक्षा माझ्या रांगोळीमध्ये इतका म्हणजे खूपच वेगळा खुलून दिसला. थोडासा खुलून म्हणजे लिटरली असं वाटत होतं की ते खरंच हसताय आपल्याकडे. तर खुलून दिसलं ना की ते अक्षरशः ते आपल्याकडे बघतायत किंवा ते आपल्याकडे पाहून खरंच हसतायत. म्हणजे आपण कसं एखाद्या लहान बाळाचा फोटो पाहिला की त्याला पाहून आपल्या चेहऱ्यावर हसू येतं, ऑटोमॅटिक, इंटेन्शनली नसतं. सेम तसं त्यांच्याबद्दल झालं की ते इतकं सुंदर दिसत होतं ना. शिवाय तो तेज, म्हणजे अक्षरशः कामातला तेज, ते इतकं वेगळं दिसत होतं. फोटो खूप वेगळा आणि ते रांगोळी खूप वेगळी, आणि शिवाय ते म्हणजे शब्दात मांडूच नाही शकत. हे तुमचं 2 वर्षाची जी पूजा होती, साधना होती, हे नक्कीच त्याचं फळ तुम्हाला स्वामींनी तुमच्या डोळ्यासमोरच दिलं. खूप खूप खर्च आहे. आणि ह्या वयातल्या 21व्या शतकातल्या मुलं आणि मुलींमध्ये अध्यात्माचं वेड असणं हे देखील एक रेअर क्वालिटी असते. नक्कीच कलाकार असणं ही एक रेअर क्वालिटी आहेच. त्यातला त्यात कलाकार हा आध्यात्मिक आहे, त्याची कलाशक्ती ही अध्यात्मामध्ये आहे. या देखील खूप चांगल्या गोष्टी आहेत. नक्कीच मॅडम, खूप सुंदररित्या आज तुमच्याशी सोबत गप्पा मारल्या. आणि जाता जाता आमच्या महिला प्रेक्षक आहेत, मायमंच फाउंडेशन, मायमंच यूट्यूब चॅनल हा महिलांच्या गुणगौरवासाठीच आम्ही कार्यरत असतो. वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना आम्ही मंच प्रदान करतो. आतापर्यंत आम्ही समाजसेविका, कीर्तनकार, बस डेपो मॅनेजर, वेगवेगळ्या डॉक्टर्स, प्रत्येक क्षेत्रातील
तर आमच्या मायमनच्या आजच्या पाहुण्या कलाकार तुम्ही पहिल्याच आहात आणि त्या पण एक भावी पिढी आहे, तरुण कलाकार आहे आणि आमच्या येणाऱ्या पिढीला किंवा तुमच्या सोबतच्या पिढीला काही सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच द्या. कलाकार होणं किंवा कलाकार फील्डमध्ये करिअर होत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं आपल्या सोसायटीचं. पण खरं तर तुम्ही कोणतंही माध्यम निवडलं ना, त्याच्यात जर तुम्ही खरंच श्रद्धेने स्वतःला जर पूर्णपणे समर्पित करून जर काम केलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा आउटपुट भेटणार. तुम्ही फक्त जे काही करणार त्याच्यामध्ये कंटिन्यू करा किंवा प्रॅक्टिस नेहमी कंटिन्यू करत राहा. एवढंच. धन्यवाद मॅडम.